नमस्कार मित्रांनो. न्यू जर्सीच्या एका तुरुंगात घडलेली ही घटना इतकी विचित्र होती, की जेव्हा ती बाहेर आली तेव्हा अनेकांना सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. कारण या प्रकरणात फक्त एका कायद्याने नियम तोडले असे नव्हते, तर त्याने आपल्या चतुराईने संपूर्ण सिस्टीमलाच गंडा घातला होता. ही कथा आहे डेमी मायनर नावाच्या एका कैद्याची. डेमी मायनरचा जन्म पुरुष म्हणून झाला होता, पण काही काळानंतर त्याने स्वतःची ओळख ट्रान्सजेंडर महिला म्हणून घोषित केली. तुरुंगात असताना त्याने आपली ओळख पूर्णपणे बदललेली दाखवली. बोलण्याची स्टाईल, वागण्याची पद्धत, कपडे सगळं काही. जेलमध्ये जेव्हा इतर महिला कैद्यांनी त्याला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा त्यांना तो इतरांपेक्षा थोडा वेगळा वाटत होता. पण तुरुंगात वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक असतात, त्यामुळे कोणी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. पण हळूहळू डेमीने एक वेगळीच स्ट्रॅटेजी सुरू केली. तो सुरुवातीला खूप शांत आणि मदत करणारा असल्यासारखा वागू लागला. कोणाला एखादं काम असेल, कोणाला मानसिक आधार हवा असेल किंवा फक्त बोलायला कोणी नसेल, तर डेमी लगेच पुढे यायचा. तुरुंगात अनेक महिला कैद्यांचे आयुष्य आधीच खूप तणावपूर्ण असतं. त्यांना कुटुंबापासून दूर राहावं लागतं, मानसिक दबाव असतो. अशा परिस्थितीत जेव्हा कोणी आपल्याशी सहानुभूतीने बोलतं, तेव्हा त्यांच्यावर विश्वास बसायला वेळ लागत नाही. डेमीला हे खूप चांगलं समजलं होतं. तो हळूहळू काही महिला कैद्यांच्या जवळ जाऊ लागला. सुरुवातीला साध्या गप्पा, मग वैयक्तिक गोष्टी, मग भावना शेअर करणे आणि काही दिवसांतच त्याने काही महिलांचा पूर्ण विश्वास जिंकला. काही कैद्यांना तर असं वाटू लागलं की डेमी त्यांना खरोखरच समजून घेतो. पण इथेच डेमीचा खरा गेम सुरू झाला. त्याने आपली खरी शारीरिक ओळख पूर्णपणे लपवून ठेवली होती. तुरुंगातील वातावरण, कपडे आणि वागणूक यामुळे अनेकांना त्याच्याबद्दल शंका येण्याची शक्यता कमी होती. काही महिला कैद्यांसोबत त्याची जवळीक वाढत गेली. सुरुवातीला कोणालाच वाटलं नाही की ही जवळीक पुढे इतकी मोठी समस्या बनणार आहे. डेमी खूप काळजीपूर्वक वागत होता. तो कधीही घाई करत नव्हता. आधी तो विश्वास निर्माण करत होता, मग त्या व्यक्तीच्या भावनांशी खेळत होता. हळूहळू काही कैद्यांसोबत त्याचे गुप्त संबंध तयार झाले. तुरुंगात प्रत्येक गोष्ट उघडपणे करणे शक्य नसते, त्यामुळे अशा गोष्टी बहुतेक वेळा लपूनच घडतात. डेमीला हे माहीत होतं आणि तो परिस्थितीचा फायदा घेत होता. काही महिन्यापर्यंत ही सगळी गोष्ट कोणालाच कळली नाही. पण अचानक एक दिवस अशी बातमी समोर आली की त्या तुरुंगात 2 महिला कैद्या गर्भवती झाल्या आहेत. सुरुवातीला सगळ्यांना धक्का बसला, कारण महिलांच्या तुरुंगात अशी घटना घडणे जवळपास अशक्य मानली जात होती. मग चौकशी सुरू झाली. सुरुवातीला कोणी काही बोलायला तयार नव्हतं, पण हळूहळू जेव्हा गोष्टी बाहेर येऊ लागल्या, तेव्हा सगळ्यांना समजलं की या प्रकरणामागे एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे डेमी मायनर. या खुलाशानंतर तुरुंगात एकच खळबळ उडाली. महिला कायद्यांनाही धक्का बसला, कारण ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता, ज्याला त्यांनी आपल्यासारखंच समजलं होतं, त्यानेच इतका मोठा खेळ खेळला होता. लोकांना सर्वात जास्त आश्चर्य याच गोष्टीचं वाटत होतं की डेमीने इतक्या काळ आपली खरी ओळख कशी लपवून ठेवली. तो इतका सावधपणे वागत होता की कोणालाही सहज शंका येणार नाही. त्याची बोलण्याची पद्धत, त्याची शांत आणि सहानुभूती दाखवणारी वागणूक, या सगळ्यामुळे अनेकांना तो एक विश्वासार्ह व्यक्ती वाटत होता. पण प्रत्यक्षात तो हळूहळू सगळ्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होता. जेव्हा हे प्रकरण पूर्णपणे बाहेर आलं, तेव्हा ही कथा फक्त त्या तुरुंगापुरती मर्यादित राहिली नाही. ती संपूर्ण अमेरिकेत चर्चेचा विषय बनली. कारण ही फक्त 2 गर्भधारणांची गोष्ट नव्हती, तर एका अशा व्यक्तीची कथा होती, ज्याने आपल्या चातुर्याने, मनोवैज्ञानिक खेळाने आणि लोकांच्या विश्वासाचा फायदा घेत एक अशी घटना घडवली, जी आजही अनेकांना अविश्वसनीय वाटते. आणि म्हणूनच न्यू जर्सीच्या त्या तुरुंगात घडलेली ही घटना आजही लोकांना एक प्रश्न विचारायला भाग पाडते. कधी-कधी सर्वात मोठा धोका तो नसतो, जो उघडपणे दिसतो, तर तो असतो जो शांतपणे तुमचा विश्वास जिंकतो आणि मग त्याच विश्वासाचा वापर करून सगळं काही बदलून टाकतो.